मैत्रीण होती तिची सेंट हेलेना म्हणून, सिद्धी घोड तिचं नाव. ही गोष्ट तुम्ही माझ्या तोडून ऐकली आहे, यात फक्त एकदा ती रिपीट करतो कारण आज तसंच महत्वाचं काहीतरी आहे म्हणून. तर सिद्धी घोड नावाची एक तिची मैत्रीण होती, तिच्याच बरोबर शाळेत पण होती आणि तिच्याच बरोबर ती डान्स क्लासला पण जायची. पण डान्स क्लासला जनरली मुलींना सोडायला त्यांच्या आया वगैरे येतात आणि मग त्यांच्या आया बाहेर गप्पा मारत असतात तोपर्यंत आतमध्ये क्लास वाटते तोपर्यंत. ही जनरल स्ट्रॅटेजी असते. त्याच्यामध्ये आमच्या मॅडमची आणि तिच्या आईची भेट झाली, त्यांची मैत्री झाली चांगली. या दोघी जितक्या चांगल्या मैत्रिणी त्याच्यापेक्षा थोड्याशा जास्त त्यांच्या आया मैत्रिणी, थोड्याशा जास्त. तर या मैत्रीमधून एक गोष्ट जाणवली की प्रज्ञा ज्या पद्धतीनं प्रगती करते त्याच पद्धतीनं माझ्याही मुलीनं प्रगती करावी अशी सिद्धीच्या आईची जी इच्छा होती, जी अतिशय रास्त आहे. मग असं प्रज्ञाची म्हणजे असं प्रज्ञा काय करते किंवा असं प्रज्ञाला काय मिळतं असं वेगळं की जे आम्ही देऊ शकत नाही. कारण अतिशय सुबत्ता असलेलं घर, उत्तम संस्कार, म्हणजे जे जे आमच्या घरामध्ये होतं ते त्यांच्या घरामध्ये पहिल्यापासून. उलट आमच्यापेक्षा थोडस जास्त कौटुंबिकपणा जास्त आहे त्यांच्याकडे, कारण एकत्र कुटुंब पद्धती आहे त्यांच्याकडे. आम्ही तर बाबा आम्ही दोघंच, त्यांच्याकडे एकत्र कुटुंब पद्धती. त्यामुळं सगळ्या अपेक्षा असून सुद्धा मुलगी पाहिजे तशी प्रगती का करू शकत नाहीये, हा त्या आईचा प्रश्न होता. आईचा म्हणजे सिद्धीच्या आईच्या, त्यांचं नाव दीपाली घोड. पण त्या एक दिवस मला भेटायला आल्या घरी, कारण मग आमचं असं ठरलं की तू थोडस बोल, असं मला मॅडम म्हणाल्या की काय करता येईल आपल्याला सिद्धीसाठी. सिद्धी तिची अतिशय उत्तम मैत्रीण आहे, दोघी एकत्र असतात. पण आपल्या मुलीने जी झेप घेतली, कारण आमची मुलगी पण काही अंड्यातून बाहेर आली ती अशी नव्हती, ते एका सर्टन प्रसंगाने ती बदलली, तिथून बदलली. तिनं बाबाला मिळणारा सन्मान बघितला, बाबाला मिळणाऱ्या 5-6 हजार एका वेळी मिळणाऱ्या टाळ्या बघितल्या आणि अशा टाळ्या मला पण पाहिजे असं म्हणून ती बदलली. तिथून पुढे ती बदलली, कारण तिथपर्यंत तरी दोघी मैत्रिणी सेम होत्या. तिथून ती मात्र खूप फटाफट बदलली, खूप फटाफट प्रगती केली तिनं, मार्गामध्ये प्रगती केली. नंतर ज्याला आपण कन्सिस्टन्सी म्हणतो त्याच्यामध्ये प्रगती झाली. आणि जनरली बघा मार्क महत्वाचे नसतात, कन्सिस्टन्सीच महत्वाची असते. आणि कन्सिस्टन्सी मिळाली की नॉलेज मिळतं, नॉलेज मिळाले की मार्क मिळतात. त्यासाठी काही फार वेगळं करावं लागत नाही. आजकालची मुलं वेगळं आधी मार्कांचं घेत देत होतं, ही गोष्ट वेगळी. पण कन्सिस्टन्सी मिळाली की मार्क मिळतात. सो त्यावेळेला जेव्हा त्या मला भेटायला आल्या होत्या त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की आमच्या मिठूला मला कधी अभ्यास कर असं सांगावं लागेल, कारण ती तिच्या बापालाच कायम अभ्यास करताना. आणि अभ्यास याचा अर्थ मी त्यांना समजून सांगितलं होता की हातामध्ये पुस्तक असणं किंवा सतत काहीतरी कॉलेजचं किंवा कुठलं तरी शालेय किंवा महाविद्यालयीन अभ्यास करणं म्हणजे अभ्यास नाही. जे काही करताय त्याची सतत क्रिया, रिपिटेशन. अभ्यासशीलन सतत क्रिया, ज्यात तुम्हाला माझ्या तोडून बाहेर पडून पाठ झाला असणार. सो त्याची गरज आहे. एक काम करा, तुम्ही अभ्यास करायला लागा घरी, तुम्ही अभ्यास करायला लागा, वा काय मॅजिक होतं ते. आणि त्यांनी अभ्यास सुरू केला करायला. हळूहळू मुलगी पाहायला लागली ते त्यांचा अभ्यास. मग त्यांनी अजून एक मी म्हटलं की तुम्ही अभ्यास करायला लागा आणि तुम्ही शिकवा. त्यांनी कुठेतरी एक क्लास सुरू केला घरच्या घरी, दुसरीपासून, पहिली दुसरीपासून, लिटरली पहिली दुसरीपासून शिकवायला त्यांनी स्टार्ट केली. किती विद्यार्थी बघ, घरगुती शिकवणीला किती लोक किंमत देतात सांगायला नको. एका विद्यार्थ्यापासून त्यांनी स्टार्ट केली. आणि आज सांगायला हरकत नाही, त्यांच्या एरियातला त्यांचा क्लास नंबर 1चा मानला जातो त्यांच्या एरियात. आता त्यांच्याकडे 10वी पर्यंतचे क्लासेस आहेत. 10वी स्वतः त्या घेतात
आणि या वेळेला म्हणजे आताच्या 10वीची जे आहे ना परीक्षा आता त्याच्यामध्ये त्यांच्या क्लासच्या घरगुती क्लासमधून 2 विद्यार्थ्यांना 90+ मार्क आहेत, 90% प्लस पर्सेंटेज आहे त्यांचं. आणि अजून मानाची गोष्ट सांगायची म्हणजे त्यातल्या एकीला म्हणजे एका विद्यार्थिनीला ज्याला 90+ मार्क आहे पर्सेंटेज एका क्लासनं बोलवलं आणि सांगितलं की तू असं आमची विद्यार्थिनीच म्हणून सांग, आपण काय करूया तुझी जाहिरात देऊया आपण. तर त्या मुलीने जाहीर कार्यक्रम सांगितलं मी यांची विद्यार्थिनी नाही, मी अशी अशी दीपाली त्यांची विद्यार्थिनी म्हणून सांगितले जाहीरपणे. मला त्या पोरीचं पण कौतुक आहे, म्हणजे हे बोलायला धाडच लागतं की म्हणजे तिथं भर होत्या कार्यक्रमामध्ये यांची विद्यार्थिनी नाही हे सांगायला धाडच लागतं. सो आज आपण त्या शिक्षिकेचा आपल्याला शक्य त्या पद्धतीनं गौरव करणार आहोत. या दीपाली ताई. असं म्हणतात की अंधश्रद्धेचं भूत जर माणसाच्या डोळ्यावरनं उतरवायचं असेल, अंधश्रद्धेचं भूत, अंधश्रद्धेचा अंधकार, तर प्रत्येक घरामध्ये टेलिस्कोप पाहिजे असं म्हणतात. अशी म्हण आहे आणि हे माझे म्हण नाही, फेमस म्हण आहे. तसं ज्या घरामध्ये शिक्षक आहेत त्यांच्या घरामध्ये मायक्रोस्कोप पाहिजे. मायक्रोस्कोप नीट समजून घ्या. बघा तुम्हाला झेपलंय का? झेपले तुम्ही माझे विद्यार्थी आहात, नक्की झेपले. आकाशगंगेमध्ये किंवा आपल्या ह्याच्यामध्ये म्हणजे आपण गॅलेक्सी म्हणतो, मध्यभागी कोण आहे? सूर्य. आपल्या आकाशगंगेमध्ये युजली कुठला तरी प्रखर तारा मध्यभागी असतो आणि त्याच्या आजूबाजूला ग्रह असतात, बरोबर आहे की नाही? आणि ते त्याच्या ग्रॅव्हिटेशन मध्ये होत असतात. You is surprised to hear this. एक्झॅक्टली तशीच परिस्थिती सेल मध्ये असते, एका पेशीमध्ये असते. पेशीमध्ये जो न्यूक्लियस असतो, ओके, म्हणजे एका सेल मध्ये न्यूक्लियस आणि त्याच्या आतमध्ये असणारे त्या सेलचे कंपोनंट्स हे साधारणतः ती गॅलेक्सी रेप्लिकेट करतात. कशाला फार लांब त्याचा ऍटम मध्ये काय असतं? सेंट्रली न्यूक्लियस, आजूबाजूला प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स, राईट? सो जे पिंडी ते ब्रह्मांडी जे असतं ते कोण दाखवतो? टेलिस्कोप. जे पिंडी असतं ते कोण दाखवतो? दॅट्स सिंपल. ओके, छान, अभिनंदन. सर सांगतात युनिक्सच्या लेक्चरला सिद्धीची स्टोरी, असं मी ऐकलंय. राहुल भद्र शेट्टे ना गं, ग्रुप लीडर सिद्धीबरोबरचा, त्याच्या तोंडून ऐकलं होतं. सिद्धी, मी आज इथे येताना तिची मार्कलिस्ट LKG पासून 10वीपर्यंतच्या बघून आले, अभ्यास करून आले. LKG UKG 90+, 1st to 4th 85 90+. 5th पासून आमची गाडी थोडीशी घसरली. कारण आम्ही होतो पेरेंट्स की आता तू मोठी झाली आहे, तू तुझं बघ, थोडं आम्ही आमच्या व्यापामध्ये, तिचं अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं. ती 9वीला गेली. मग तिचे बाबा म्हणाले आपण हिला क्लास बघू. मग एक घरगुती क्लास परांजपे, असं बोर्ड वगैरे नाही, पण ऐकलं होतं की त्यांच्याकडे डिसेंबरमध्ये ॲडमिशन फुल होतं.
म्हटलं डिसेंबरमध्ये ॲडमिशन फुल होतात, मी जागी झाले जूनमध्ये, मिळेल नाही मिळेल माहिती नाही, तरी पण गेले, प्रयत्न सोडायचा नाही. बोलवलं त्यांच्या घरी गेले, त्या खाली आल्या, म्हटल्या काय हवं आहे, मी सांगितलं असं असं मुलगी आहे 9वीला ॲडमिशन हवं आहे तुमच्या. त्या म्हटल्या माझ्याकडे फुल आहे. म्हटलं काही करा. मग त्या मला म्हणाल्या माझ्याकडे अजून एक बाई येते दुसरी, ती शिकवते, तुम्ही बघा ट्राय करा. मी तिच्याकडे गेले. त्या मला म्हणाल्या उद्या मुलीला पाठवा, पुस्तकं वही घेऊन गेली. खाली आली आणि म्हटली छान शिकवत आहेत, मला कळत आहे. म्हटलं ठीक आहे. पण त्या खाली आल्या आणि मला म्हणाल्या की मी नाही शिकू शकत. म्हटलं का? तर मला म्हणाल्या ही हेलेनाईट आहे. म्हटलं मग माझ्याकडे बिशप्सची मुलं येतात. मग म्हटलं दोन्ही ICSE बोर्ड आहेत, काय फरक पडतो? तर त्या म्हणाल्या त्यांच्या दोन्ही रेफरन्स बुक वेगळे आहेत. हे माझ्यासाठी की मला ह्या क्लास सोडायचा नाही आहे असं होतं. म्हटलं ठीक आहे, तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला बिशप्सची रेफरन्स बुक आणून देते. माझी मुलगी दोन्हीतनं अभ्यास करेल. तुमची तयारी असेल तर तुम्ही हे शिकवा, हेलेनाजमधलं तिला जे अडेल ते तुम्ही ते डाऊट क्लिअर करा. त्या खुश झाल्या. मी ही गोष्ट तुमच्या मॅडमला सांगितली. मॅडम लगेच 2 सेट आण, एक माझ्या मुलीला एक तुझ्या मुलीला. मी 2 सेट आणले आप्पा बळवंत चौकातनं. दोघींनी अभ्यास केला. 7वी 8वीला बऱ्यापैकी एक 60-70% पर्यंत असणारी माझी मुलगी 9वीला मॅथ्समध्ये आउट ऑफ मार्क्स. जेव्हा पहिल्यांदा फर्स्ट टर्मचा पेपर्स आले, मॅम चेक करून घेऊन आल्या आणि आल्या, बसल्या, सगळे बसलेले होते विद्यार्थी. ती बॅक बेंचर मागे बसलेली. हू इज दिस सिद्धी घोड? सगळ्या नजरा अशा वळल्या. तिने हात वर केला. त्यांनी सांगितलं आउट ऑफ मार्क्स आहेत. बास, आमची वंदे भारत तेव्हापासून पळायला लागली. 10वीला तेच. परांजपे मॅम इथे दुसऱ्या होत्या. 10वीला परांजपे स्वतः शिकवायला होत्या. परांजपे म्हणजे अगदी. मग त्यांच्याकडे शिकली. तेव्हा पण परत तेच 2 सेट, एक प्रज्ञाला एक सिद्धीला. आमच्याकडे परंपरा होती, जे काही येईल 2 यायचं, एक तिला एक हिला. मी आणलं तरी हिने आणलं तरी. आणले 2 सेट, केला अभ्यास. 10वीला 90%. बस, परत मागे वळून बघितलं नाही. आज मी बोलले नसते, पण बोलण्याचा मुख्य उद्देश हा आहे, तुमच्यापैकी बरेच पालक आहेत, काही भावी पालक आहेत. आज मी 11 वर्ष झालं शिकवते आहे. मी सुरुवात केली त्याच्यानंतर आत्तापर्यंत मी जे आली आहे ना, ते दरवर्षी अजून किती भारी शिकवता येईल, अजून किती भारी शिकवता येईल इथपर्यंत आले. आणि आता तर मी सरळ ओपन चॅलेंज करते, माझ्या इतकं सोपं शिकवून दाखवा. आहे का कोणी तुमच्या ओळखीमध्ये, घरचे असो, नातेवाईक असो किंवा तुमचे टीचर्स असो, इतकं सोपं करून देणारं कोणी आहे का, असं मी म्हणते, विद्यार्थ्यांना म्हणते. आणि मला असं वाटतं, इवन ते लोक पण म्हणतात की तुम्ही छान शिकवता, सोपं करून शिकवता. आज जर मी 15 वर्षांपूर्वी गेले आणि सिद्धीला शिकवलं तर खूप भारी शिकवेल. माझ्याकडे तेव्हा अनुभव नव्हता. हे माझं म्हणा किंवा तिचं म्हणा, काय दुर्भाग्य म्हणा, पण मी शिकवण्याने तयार झाले. आणि आज मला कायम वाटतं आहे की वाईट आहे हे की मी तेव्हा तिला नाही शिकवू शकले. मी तुम्हाला सांगेल, खरंच एक कोणीतरी पकडा, मग ते घरातलं असू दे, शेजारचं असू दे, नात्यातलं असू दे, शिकवा. तुम्ही पुढची पिढी खूप भारी घडवू शकता. ज्या चुका माझ्याकडनं झाल्या आणि मला तो गिल्ट आहे, कायम राहणार, तुमच्याकडनं नको व्हायला. खरंच कोणाला तरी शिकवा, पकडा, कोणालाही पकडा आणि शिकवा. शिकवा, खूप खूप तयार होताल तुम्ही. कारण शिकवण्याने कळतं की अरे अजून किती भारी शिकलं पाहिजे, अरे समोरच्याला कळलं नाही, मग कसं आपण डोकं कसं वापरलं पाहिजे, ते कसं सोपं केलं पाहिजे, हे फक्त शिकवण्याने कळतं, त्याच्याशिवाय नाही कळत. आणि अजून एक गोष्ट, सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे, ते
बऱ्यापैकी शाळेच्या पुस्तकांमध्ये मिडास राजाची एक गोष्ट असते की तो राजा असतो, तो कोणत्याही गोष्टीला हात लावतो, ती सोन्याची होते. सगळ्यांचे मिडास राजा इथे आहेत, फक्त यांनी हात लावला की ती ज्ञानाची होते, सोन्याची. रेडिओवर एक कार्यक्रम ऐकला होता. एक शिल्पकार असतो प्रसिद्ध आणि त्याला लोक विचारतात की तू इतकं भारी कसं बनवतो. तो म्हणतो काही नाही, पाषाणातला नको असलेला भाग मी काढून टाकतो, शिल्प आपोआप तयार होतं. शिल्पकार आहेत, आता तुमच्यापैकी कोण घडणार ते तुम्ही ठरवा.